नमस्कार. सांगलीमध्ये विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस सांगलीमध्ये संपुष्टात आली का? काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कार्यालय, जे की कार्यकर्त्यांनी काँग्रेस हे नाव हटवलेलं आहे. काँग्रेसची सांगलीमधून जी वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसला एक मोठं वलय होतं राज्यामध्ये. वसंतदादा हे नाव खूप मोठं होतं राजकीय क्षेत्रामध्ये. तेथून काँग्रेसलाच उमेदवारी नाही व काँग्रेसच्या अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती. विशाल पाटलांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये ती जागा शिवसेनेकडे आली. बरेच दिवसांपासून त्या जागा वाटपाबद्दल खूप मोठा वाद होता, पण पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे जागा वाटपाचं ज्यावेळेस वाटप केलं त्यावेळेस सांगलीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी ही बघायला भेटली. तर काँग्रेस सांगलीमधून संपुष्टात आली का? व विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार भरला आहे. तर सांगलीमधील गणित काय असणार आहे? याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. शिवसेनेला फटका बसल्यानंतर महाराष्ट्रामध्ये इतर जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना वाद बघायला भेटणार का? या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे. युथ इंडिया चॅनलला आपण सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून राजकीय व सामाजिक व शैक्षणिक घडामोडी आपल्याला या युट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम बघायला भेटेल. तर चला बोलूया. काँग्रेस सांगलीमधून संपुष्टात आली का? महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे सांगली, जिथं दिग्गज व्यक्तिमत्व वसंतदादा पाटील हे खूप मोठं नाव, जे की मुख्यमंत्री होते आपलं काँग्रेस राज्याचे. तरी देखील महाविकास आघाडी, जो की 3 घटक पक्ष म्हणून उदयास आली 2019च्या निवडणुकानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, त्यानंतर यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर यांच्यातले पक्ष फोडले गेले. शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना अजित पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट, असे गटांची विभागणी झाली. व काँग्रेसमधले काही नेते बीजेपी मध्ये पण गेले. अशोक चव्हाण. ज्यावेळेस ही युती झाली, लोकसभेचे इलेक्शन जाहीर झाले, तेव्हापासून जागा वाटपाबद्दल खूप मोठ्या प्रमाणात बैठकी झाल्या. काँग्रेस याच्यामध्ये पुढे दिसूनच येत नव्हते. शिवसेनेनं खूप मोठ्या प्रमाणात लीड घेतला होता. जागा वाटपाबद्दल, जागांच्या मिटिंगबद्दल किंवा प्रेस कॉन्फरन्स बद्दल शिवसेना वरचढ ठरली व जागा वाटपामध्ये पण वरचढ ठरली. याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसला बसताना दिसतो. मुंबईमध्ये संजय निरुपम, राजू वाघमारे, ते की खूप मोठे जुने प्रवक्ते होते काँग्रेसचे, ते पण सोडून गेले. वर्षा गायकवाड पण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाराज होतात. दक्षिण मध्य मुंबईमधून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. व आता सांगलीमधून काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटपापासून ते काँग्रेसलाच याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसतोय. काँग्रेसमध्येच खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत नाराजी दिसून उफळून आलेली दिसते. तर सांगलीमध्ये आपली एवढं बलाढ्य शक्ती असताना काँग्रेसला ती जागा आपल्याला मिळून घेताना आली, याचं दुःख कुठतरी प्रत्येक काँग्रेसची कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यातील जे काँग्रेसचं कार्यालय, त्यालाच काँग्रेसचं नाव हटवून पेंट करून काँग्रेस नाव हटवलं. इतकी मोठ्या प्रमाणात नाराजी. त्यातच विशाल पाटील काय करणार या सगळ्यांचं लक्ष तिथं लागलं होतं. त्यांनी पण अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचं ठरवलं. तर इथं हा काँग्रेसला खूप मोठा फटका आहे. व याचा फटका शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील, जे की डबल केसरी, त्यांना बसणार का? व याचं रूपांतर इतर मतदारसंघांमध्ये काँग्रेस व शिवसेना याच्यामध्ये उमटेल का?
हे येत्या काळातच समजेल आपल्याला. तरी देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट मधून आपले जे मनोगत आहे ते व्यक्त करावे. धन्यवाद.